नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजचा भाग देखील एकदम जबरदस्त आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर सायली आता प्रतिमाला महिपत समोर जाण्यासाठी सज्ज करत असते आणि वरून हे सगळं काही रविराज पाहत असतो. तेव्हा रविराजला आता सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की जेव्हा प्रतिमाचा आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर तन्वी आणि प्रतिमा मात्र हरवले गेले होते. तेव्हा रविराज त्यांना शोधायचा खूप प्रयत्न करत होता, पण त्या दोघीही काही रविराजला सापडल्या नाहीत. त्यानंतर जेव्हा बाबू हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा बाबूने रविराजला सांगितलं होतं की हा काही अपघात नव्हता, तर हा एक घातपात होता. तुम्हाला मारायची कोणीतरी सुपारी दिलेली होती मला, पण सुपारी नक्की कोणी दिली होती हे सांगण्याआधीच बाबूचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रतिमा जेव्हा सापडली तेव्हा ती खूप जास्त घाबरलेल्या अवस्थेमध्ये वगैरे होती. अगदी तिला जुनं काही देखील आठवत नव्हतं. ती अगदी रविराजला देखील ओळखत नव्हती. पण हळूहळू आता तिची स्मृती परत यायला लागली आहे आणि त्याला परत एकदा तो ॲक्सिडेंट वगैरे सगळं काही त्याच्या डोळ्यासमोर दिसत असतं. त्यामुळे खरं तर रविराज खूप जास्त अस्वस्थ झालेला असतो. तर सायली इकडे प्रतिमाला महिपत समोर जाण्यासाठी सज्ज करत असते. तिला स्वतःच्या बचावासाठी काही ट्रिक्स, काही स्टेप्स वगैरे शिकवत असते. तर तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि रविराजला असं अस्वस्थ पाहून त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे अर्जुनला समजतं. अर्जुन त्याच्या खांद्यावर हात ठेवून आता रविराजला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर अर्जुन बोलतो की सिनियर, मला समजतंय की तुझ्यासाठी हे सगळं काही खूप अवघड आहे. त्यावर रविराज बोलतो की फक्त आणि फक्त प्रतिमाच्या इच्छेखातर मी तिला महिपत समोर जाऊ देण्यासाठी हो बोललो आहे, पण खरं तर माझं मन अजून देखील ऐकत नाही आहे. त्यावर अर्जुन सांगतो की हो, पण प्रतिमा आत्या तिथे एकटी नसणार आहे, आपण सर्वच जण तिथे आजूबाजूला असणार आहोत आणि अशा सिच्युएशनमध्ये आपण अजिबातही वीक पडायला नको आहे. आपल्यापैकी कोणी एखादा जरी वीक पडला तर मग मात्र आपला पूर्ण प्लॅन फिसकटेल. आता अर्जुन रविराजला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर रविराजलाही हे सगळं समजत असतं, पण तो प्रतिमाच्या बाबतीत इतका मोठा धोका पत्करायला मात्र तयार नसतो. त्यावर अर्जुन रविराजला समजावतो की सिनियर, तूच सांगितलंस ना मला की कुठलीही केस सॉल्व करताना एखादा जरी वीक पॉईंट असेल, एखादी जरी वीक लाईन असेल ती सोडता कामा नये म्हणून. मग तूच सांग आता आपण वीक पडून कसं चालेल बरं. त्यावर रविराज देखील सांगतो की महिपतने जर प्रतिमाला काही हल्ला करायचा वगैरे प्रयत्न केला तर मी महिपतचा तिथे गळा दाबून जीव घेईल किंवा तिथे उभ्या उभ्या माझा तरी जीव जाईल. यावर आता अर्जुन रविराजला समजावतो की मी एक वकील म्हणून तुला विचारतोय, आपण या सिच्युएशनमध्ये असं वीक पडून चालेल का. त्यावर रविराज सांगतो की ते सगळं काही मला पटतंय. त्यानंतर मात्र अर्जुन रविराजला त्यांच्यासोबत ॲक्सिडेंटच्या स्पॉटवर न येता पोलिसांसोबत पोलीस स्टेशनला थांबून सगळं काही सांभाळण्याचा सल्ला देतो. तर इकडे नागराज आता महिपतला भेटायला आलेला असतो व तो सांगत असतो की माझी बायको न एक नंबरची बिनडोक आहे पार. अरे कोण तिची ती आत्या तिकडे ठाण्याला राहते, तिचे गुडघे दुखत आहेत आणि तिचे गुडघे दुखत आहेत म्हणून मला एवढ्या लांबून तेल घेऊन पाठवलं. नाही म्हणजे मी जाणार नव्हतोच, पण आमचा दादा आला ना मध्ये, मग दादाने सांगितल्यामुळे तर मला जावंच लागलं. तर महिपत अगदी पेशन्सली हे सगळं काही ऐकत असतो आणि बोलतो की झालं, तुमच्या संसाराच्या स्टोऱ्या सांगून झाल्या असतील तर आपण जे काही गळ्यापर्यंत आलंय ना आपल्या, त्याच्याबद्दल बोलूयात का काही. त्यावर नागराज विचारतो की काय झालं आता परत. त्यावर महिपत सांगतो की त्या घोगऱ्या माणसाचा परत एकदा फोन आला होता मला. तो आपल्याला ॲक्सिडेंटचे सगळे काही पुरावे द्यायला तयार आहे आणि त्याच्या बदल्यात त्याला रोकड पाहिजे. तो बोलला की तो लोकेशन पाठवणार आहे, कुठं भेटायला जायचं आहे त्याला, कुठे पैसे देऊन द्यायचे आहेत त्याला ते. आणि तेवढ्यातच परत एकदा अर्जुन आता महिपतला फोन करतो. महिपत फोन स्पीकरवर टाकतो. तर अर्जुन त्याला बोलतो की आज संध्याकाळी 6 वाजता भेटायचे आपल्याला, लोकेशन मी तुला तुझ्या फोनवर पाठवतो, लोकेशन पाहून घे. आणि फोन कट करतो. तर महिपत लगेच फोन कट झाल्यावर ते लोकेशन पाहतो की कुठे
भेटायला बोलावले. तर अर्जुन इकडे रविराजला सांगत असतो की आपलं काम आता झालंय. महिपत बऱ्यापैकी घाबरलाय आता. तर महिपत ते लोकेशन पाहतो आणि बोलतो की जंगलाच्या बाजूचा कुठला तरी रस्ता आहे, तिथं भेटायला बोलवले त्याने आपल्याला. आता मात्र नागराज घाबरतो आणि महिपतला बोलतो की दाखव कुठे लोकेशन पाठवले त्याने. आणि नागराज आता ते लोकेशन पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं हे तर तेच लोकेशन आहे ज्या ठिकाणी अपघात झाला होता. त्यावर नागराज बोलतो की अरे मला तरी वाटतंय की हे तेच लोकेशन आहे जिथे आपण दादा आणि वहिनीचा ॲक्सिडेंट करून आणला होता. आणि नागराज आता खूप जास्त घाबरलेला असतो. त्यावर महिपत लगेचच आता त्याच्या गुंडांना बोलावतो आणि त्यांना सांगतो की पिस्तूल, सुऱ्या, तलवारी सगळ्याला धार लावून ठेवा. नागराज शेठ त्यांना आज मेजवानी भेटणार आहे आणि मी तुम्हाला लोकेशन सांगतो, त्या लोकेशनवर तो माणूस पोहोचायच्या आधीच आपली सगळी माणसं आजूबाजूने पेरून ठेवा. आणि आता तो नागराजला सांगत असतो की तो जो कोणी आहे ना, तर पुरावे भेटल्यानंतर तो काही तिथून जिवंत सटकणार नाही आहे. त्यावर आता नागराजला शंका येत असते की हे सगळं प्रिया तर करत नसेल ना, किंवा मग अर्जुन सायली तर करत नसतील ना हे सगळं. नाही काय प्रिया नक्की आपल्याशी खरं बोलते की खोटं बोलते तेही कळत नाही आहे. आणि हे सगळं अर्जुन सायली करत नसतील हेही कशावरून बरं. आता नागराज मात्र खूप जास्त घाबरून गेलेला असतो. तर महिपत त्याला सांगतो की आपल्याला आता त्या लोकेशनवर जावं लागेल, 6 वाजता बोलवले त्याने. त्यावर नागराज सांगतो की मी कशाला, अरे त्याने तुला एकट्याला बोलवले ना, तुझा या ॲक्सिडेंटशी संबंध आहे असा संशय आहे ना त्याला, माझं इथे काहीच नाही आहे. त्यावर महिपत त्याला बोलतो की हो का, पण तुझा या सगळ्याशी काय संबंध आहे ते मला माहीत आहे ना, त्यामुळे काही मी एकटा जाणार नाही आहे, आपण दोघे येऊ जाणार आहोत. हवं तर तुम्ही गाडीजवळ थांबा आणि मी जेव्हा बोलावेल तेव्हा या. आता पुरावे घेतल्यानंतर मी काही त्याला जिवंत सोडत नसतो, मग डेड बॉडीला नमस्कार करायला तुम्ही नको का तिथे, म्हणून तुम्ही तिथे या. आणि महिपत पुढे बोलतो की ती एक चिठ्ठी, नंतर फोन, नंतर ते जळकं लाकूड, आता परत एकदा धमकीसाठी फोन, हे सगळे आता त्याच्या अशा 5 गोष्टी झाल्या. फक्त 5 वारामध्येच 113% त्याला संपवणार आहे मी. तर इकडे सायली, अर्जुन, प्रतिमा, रविराज सगळेच आता तिकडे जंगलाकडे जाण्यासाठी तयार झालेले असतात. त्यावर अर्जुन सांगतो की आपण तो 6 वाजता जरी येणार असला तरी आपण मात्र दुपारीच तिथे पोहोचूयात, की जेणेकरून आपल्याला तिथे सगळ्या गोष्टींचा अंदाज घेता येईल. आणि तेवढ्यातच चैतन्याचा अर्जुनला फोन येतो आणि चैतन्य सांगत असतो की अर्जुनने सांगितल्याप्रमाणे त्याने जंगलामध्ये सगळीकडे ते कॅमेरे वगैरे लावून ठेवलेले आहेत आणि अर्जुनला त्याचे फोटो वगैरे देखील पाठवले आहेत. त्यावर अर्जुन सांगतो की हो, तिथले काही व्हिडिओज वगैरे पण मला पाठव, जेणेकरून प्रतिमा आत्याला मला सगळं काही दाखवता येईल आणि व्यवस्थित प्लॅन करता येईल. तर आता सायली प्रतिमाला विचारते की प्रतिमा आत्या, तुम्ही सज्ज आहात ना, आणि मी काय सांगितलंय ते सगळं काही लक्षात ठेवा बरं का, तेच कामी येईल तुम्हाला. आणि तेवढ्यातच प्रतिमा बोलते की हो, देवी आईचं दर्शन घ्यायचं होतं मला. त्या दिवशी आपण मंदिरामध्ये गेलो पण देवी आईचं काही दर्शन झालंच नाही, त्यामुळे मनाला एक रुखरुख लागली आहे. त्यावर सायली बोलते की हो, आणि या सगळ्यामध्ये आपल्याला देवी आईच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. आणि त्यानंतर आता सर्वजण देवी आईचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि दर्शन घेतल्यानंतर देवी आईची आरती देखील करतात. तर आरती झाल्यानंतर सुमन आता सर्वांना प्रसाद देते. तर प्रसाद देत असताना रविराज सुमनला बोलतो की सुमन, आम्ही त्याला मध्येच थांबवत सुमन बोलते की भाऊजी काहीच बोलू नका, मला सगळा काही अंदाज आहे तुम्ही कुठे चालला आहात, काय करणार आहात म्हणून. तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि देवी आई तुम्हाला यामध्ये यश देव. त्यानंतर सुमन आता सर्वांना सोडवण्यासाठी घराच्या बाहेर येते. त्यानंतर अर्जुन आता रविराजला सांगतो की तुम्ही पोलीस स्टेशनला जा, आम्ही आत्याला घेऊन जंगलाच्या दिशेने जातो. रविराजही आता सर्वांना काळजी घेण्यासाठी सांगतो. तर सुमन सायलीला सांगते की सायली, काळजी घे हं, आणि तिथे गेल्यानंतर मला फोन करून काय झालं काय नाही ते कळवत जा. त्यावर सायली देखील सुमनला हो बोलते. आणि आता निरोप घेऊन सायली आणि अर्जुन मात्र पुढे जायला निघतात. तर रविराज आणि प्रतिमा मागून येणार असतात.
सायली आणि अर्जुन अजून कसे घरी पोहोचले नाहीत म्हणून तन्वी मात्र इकडे बेचैन झालेली असते आणि या दोघांचं नक्की काय शिजतंय, काय प्लॅनिंग चाललंय याचं तिला टेन्शन आलेलं असतं. आणि आता ती नागराजला फोन करते. तर नागराज आणि महिपत इकडे जंगलाकडे आधीच पोहोचलेले असतात. महिपत जंगलाच्या दिशेने गेलेला असतो तर नागराज मात्र तिथेच त्याच्या गाडीजवळ थांबलेला असतो. आणि फोन आल्यानंतर तन्वी विचारते की कुठे आहात तुम्ही. त्यावर नागराज तिला चिडूनच बोलतो की काय माझ्यासाठी डबा घेऊन येणार आहेस का तू. त्यावर तन्वी बोलते की तुम्ही कधी सरळ बोलूच शकत नाहीत का. मी नीट विचारते ना तुम्ही कुठे आहात. त्यावर नागराज मात्र तिला आता काही एक सांगत नाही. त्यावर तन्वी सांगते की सायली आणि अर्जुन अजून देखील दोघेही घरी आलेले नाही आहेत आणि असं कधीच होत नाही की ते इतके जास्त वेळ घराच्या बाहेर राहिलेत. सायली तर नक्कीच नाही. याचाच अर्थ त्यांचं नक्कीच काहीतरी शिजतंय. आणि आता मात्र नागराजची ट्यूब पेटते की कदाचित हे सगळं सायली आणि अर्जुननेच करवून आणलेलं असेल. कदाचित ते दोघे इथेच आलेले असतील म्हणून ते घरी आलेले नाही आहेत. आणि नागराज लगेच बोलतो की ते सगळं ठीक आहे, मी ठेवतो आता फोन, नंतर बोलतो. आता तन्वी बोलते की एक मिनिट तुम्ही काहीच रिॲक्ट केलं नाही याचा अर्थ तुम्हाला नक्कीच काहीतरी माहीत आहे. त्यांचं नक्की काय चाललंय ते खरं मला सांगा. आता मात्र नागराजचा नाईलाज होतो आणि तो सांगतो की महिपतला एका माणसाने धमकी दिली होती आणि तो ॲक्सिडेंटचे पुरावे वगैरे देणार होता आणि त्याने आता 6 वाजता आम्हाला इथे जंगलामध्ये भेटायला बोलवलं आहे. तर महिपत गेला आहे तिकडे आणि मी त्याच्या गाडीजवळ वाट पाहतोय वगैरे. कदाचित तो माणूस किंवा सायली आणि अर्जुन आपल्यापर्यंत नाही पण महिपतपर्यंत तर नक्कीच पोहोचलेत. आणि आता महिपतचा माग काढल्यानंतर ते परत चौकशी करत आपल्यापर्यंत पोहोचतील या भीतीने तन्वी आता खूप जास्त घाबरून गेलेली असते. आणि ती नागराजला बोलते की हे सगळं तुम्हाला मला आधी सांगायला काय झालं होतं. तुम्हाला कळतंय का, आपण जर असा एकमेकांवर अविश्वास दाखवला तर कसं चालेल. नाहीतर असाच एकेकाचा माग काढत तो आपल्यापर्यंत पोहोचेल ना. आणि एक काम करा, मी येते लगेच तिकडे, मला लोकेशन पाठवा. त्यावर नागराज तिला सांगतो की तुझं काय काम आहे इकडे, तू आहे तिकडेच थांब, मी आणि महिपत आलो इकडे. महिपतला जर त्या माणसाने ओळखलं, त्याला जर पकडलं तर त्याच्यामुळे उगाच आपण देखील पकडले जाऊ, त्यामुळे तू तिकडेच थांब. त्यावर तन्वी बोलते की ठीक आहे, पण मला ते लोकेशन तरी पाठवा दे. आता नागराज बोलतो की तुला काय करायचं आहे त्या लोकेशनचं. त्यावर तन्वी सांगते की हो, पण तुम्हाला जर तिथे सायली अर्जुनने माती चारली तर तुम्हाला वाचवायला फक्त मीच येऊ शकते ना, त्यामुळे लवकर मला ते लोकेशन पाठवा. आणि आता नागराजही तिला लोकेशन पाठवतो. तर इकडे जंगलामध्ये सायली, अर्जुन, चैतन्य आणि प्रतिमा आधीपासूनच येऊन थांबलेले असतात. तर सायलीला आता तिथे परत एकदा तो लहानपणीच्या ॲक्सिडेंटचा प्रसंग आठवायला लागलेला असतो आणि त्यामुळे ती खूप जास्त अस्वस्थ झालेली असते. तर ते सगळे आता महिपतचीच वाट पाहत असतात आणि तेवढ्यातच हातामध्ये पेटलेलं लाकूड घेऊन महिपत तिथे येतो. आणि तिथे आल्यानंतर तो खरं तर अर्जुनने त्याला जो नंबरवरनं फोन केलेला असतो त्या नंबरवर फोन करून पाहत असतो आणि तो खूप जास्त अस्वस्थ असतो. पण अर्जुनचा फोन काही मात्र लागतच नाही. त्यावर सायली सांगते की अर्जुन आता महिपत खूप जास्त अस्वस्थ झालेला दिसतोय. खरं तर प्रतिमाला देखील ॲक्सिडेंटचा सगळा प्रसंग आठवत असतो, पण आता मात्र ती खूप जास्त खंबीर झालेली असते. ती जराही महिपतला पाहिल्यानंतर घाबरत नाही. आणि थोड्या वेळानंतर अर्जुन चैतन्याला सांगतो की प्रतिमा आत्याला आता त्याच्या समोर जायला सांग. आणि प्रतिमा देखील आता महिपत समोर येण्यासाठी निघते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रतिमा आता महिपत समोर आलेली असते. तर महिपत आता तिला घाबरवायचा प्रयत्न करतो व बोलतो की 22 वर्षांपूर्वी मला तुला मारायला जमलं नाही, पण 22 वर्षांपूर्वीचं राहिलेलं अर्धवट काम मात्र मी आज पूर्ण करणार आहे. आज तुला मी मारूनच टाकतो, आज काही तू जगत नसते. आणि तेवढ्यातच प्रतिमा त्याला बोलते की नराधमा, तूच घडवून आणला होतास ना तो ॲक्सिडेंट. त्यावर तो ॲक्सिडेंट महिपतनेच घडवून आणला होता याची तो कबुली देखील देतो. आणि आता प्रतिमाला मारण्यासाठी तिच्यावर पिस्तूल उगारतो. तर प्रतिमा देखील एक जळतं लाकूड पकडते आणि आता त्याच्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी सज्ज होते. तर तेवढ्यातच तिकडनं एक गुंड देखील पळत येतो प्रतिमाला मारण्यासाठी. तर लगेचच सायली तिथे प्रतिमाचं रक्षण करण्यासाठी येते
असते आणि लाकूड घेऊन त्या गुंडाचा प्रतिकार करायचा प्रयत्न करत असते. तर पुढे काय होतं हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर सायली आता प्रतिमाला वाचवू शकेल का या सगळ्यामधनं? तर अर्जुन तर हे सगळं काही पाहून खूप जास्त हादरून घाबरून गेलेला आहे.